रात्री उशिरापर्यंत जागता का? आणि मग घरातले किंवा मित्रमैत्रिणी आळशी किंवा बेजबाबदार असं काहीतरी बोलतात का? असं असेल तर थांबा. कारण आज आपण हेच बघणार आहोत की तुमच्या रात्री उशिरा जागण्याच्या सवयीमागे ना एक वेगळाच, कदाचित एक जिनियस अँगल असू शकतो. हाय, हे वाक्य तर अगदी ओळखीचं आहे, नाही का? लहानपणापासून आपण सगळ्यांनीच हे ऐकलेलं आहे. घरातल्यांकडून, मित्रमैत्रिणींकडून. आणि मग काय, हळूहळू आपल्यालाच वाटायला लागतं की आपण काहीतरी चूक करतोय. अगदी बरोबर. मनात कुठेतरी एक गिल्ट, एक अपराधीपणा येतोच. असं वाटतं की आपल्यातच काहीतरी गडबड आहे. पण थांबा, आता ही अपराधीपणाची भावना मनातून पूर्णपणे काढून टाकायची वेळ आली आहे. चला तर मग, ही जी जुनी सवय आहे ना, तिच्याकडे एका नव्या नजरेतून पाहूया. कारण ही फक्त एक सवय नाहीये, यामागे एक इंटरेस्टिंग सायकोलॉजिकल अँगल लपलेला आहे. ही म्हण तर आपण सगळेच ऐकत आलोय. लवकर निजे, लवकर उठे. पिढ्यानपिढ्या आपल्या डोक्यात हेच बसवलं गेलंय की यशस्वी व्हायचं असेल तर सकाळी लवकर उठलंच पाहिजे. ही आपल्या संस्कृतीत एकदम खोलवर रुजलेली गोष्ट आहे. पण खरी गंमत तर आता सुरू होते. काय होईल जर तुम्हाला कळलं की सायन्स म्हणजे विज्ञान तुमच्या बाजूने आहे, की तुमची ही रात्री जागण्याची सवय चुकीची नाही, तर तिला एक सायंटिफिक आधार आहे. चला बघूया काय आहे हे प्रकरण. तर काही रिसर्च असं सांगतात की तुमचं रात्री उशिरापर्यंत जागण्याचं आणि तुमच्या बुद्धीचं म्हणजे इंटेलिजन्सचं एक जीनियस कनेक्शन असू शकतं. म्हणजे ही सवय कदाचित तुमच्या जास्त ॲक्टिव्ह ब्रेनचं एक लक्षण असू शकतं. ह्या आयडियाला नाईट आऊल हायपोथेसिस असं म्हणतात. हा सिद्धांत सायकॉलॉजी आणि इव्होल्युशनरी सायन्सवर आधारित आहे आणि तो काय सांगतो माहितीये की जे लोक रात्री उशिरापर्यंत जागतात त्यांचा IQ म्हणजे बुद्ध्यांक लवकर झोपणाऱ्यांपेक्षा जास्त असू शकतो. खरं तर हा एक खूप मोठा आणि वेगळा विचार आहे. बरं, पण हा फक्त एक दावा आहे की यामागे काही खरोखर प्रूफ पण आहे? चला बघूया की विज्ञान आणि रिसर्च याबद्दल नेमकं काय म्हणतात. आपले पूर्वज कसे जगायचे? त्यांचं आयुष्य सूर्यानुसार चालायचं. दिवस उजाडला की काम आणि सूर्य मावळला की झोप. त्यामुळे रात्री जागण्याची सवय ही मानवाच्या इतिहासात तशी नवीन गोष्ट आहे, ज्याला इव्होल्युशनरी नॉव्हल बिहेवियर म्हणतात. आणि सायकॉलॉजी असं सांगतं की जे लोक जास्त इंटेलिजंट असतात ते अशा नवीन, जरा वेगळ्या सवयी इतरांपेक्षा लवकर स्वीकारतात. आणि याला ना एक खूप स्ट्रॉंग पुरावा पण आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एक प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट आहेत सातोशी कानाजावा. त्यांनी यावर खूप डिटेलमध्ये रिसर्च केला आहे. त्यांची एक थिअरी आहे, द सवाना IQ इंटरॅक्शन हायपोथेसिस. त्यानुसार हे सिद्ध झालंय की ज्या मुलांचा लहानपणी IQ जास्त असतो ना, ती मुलं मोठी झाल्यावर नाईट आऊल बनण्याची शक्यता जास्त असते. आणि हे फक्त बाहेरच्या देशातच नाही, आपल्या भारतातही अगदी हेच चित्र दिसतं. आजच्या या धावपळीच्या जगात अनेक IT प्रोफेशनल्स, लेखक, कलाकार आणि हो विद्यार्थीसुद्धा दिवसाच्या गोंगाटापासून लांब राहण्यासाठी रात्री काम करणं पसंत करतात. रात्री त्यांना एक प्रकारचा क्रिएटिव्ह सॉलिट्यूड मिळतो, म्हणजे नवनिर्मितीसाठी लागणारा एकांत, जो त्यांच्या कामासाठी खूपच महत्त्वाचा असतो. ओके, तर आता हे तर स्पष्ट झालंय की रात्री जागण्यात एक स्पेशल पॉवर असू शकते. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या शक्तीचा योग्य वापर करायचा कसा? या पॉवरचा योग्य वापर करण्यासाठी फक्त 4 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. चला एक एक करून त्या समजून घेऊया. सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही रात्री 2 वाजेपर्यंत फक्त रील्स स्क्रोल करत बसला असाल तर त्याचा आणि बुद्धीचा काहीही संबंध नाही हे लक्षात घ्या. त्या शांत वेळेचा उपयोग डीप वर्कसाठी करा. म्हणजे काय, तर वाचन करा, लिखाण करा, कोडिंग करा किंवा एखादं नवीन स्किल शिका. दुसरी गोष्ट, झोपेसोबत अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. तुम्ही किती वाजता झोपता यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला रोज सलग 7 ते 8 तासांची शांत झोप मिळते की नाही. कारण झोप पूर्ण झाली नाही तर IQ वाढायच्या ऐवजी तुमच्या ब्रेनची पॉवर कमीच होईल. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराचं ऐका. प्रत्येकाचं एक नैसर्गिक बॉडी क्लॉक असतं, ज्याला क्रोनोटाईप म्हणतात. ही वेळ प्रत्येकासाठी वेगळी असते. काही जण मॉर्निंग पर्सन असतात तर काही जण जन्मतःच नाईट आऊल. जर तुम्हाला रात्री काम करून जास्त फ्रेश वाटत असेल तर जबरदस्तीने पहाटे उठायच्या फंदात पडू नका. तुमचं शरीर जे सांगतंय तेच करा. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? निष्कर्ष अगदी सोपा आहे. स्वतःला दोष देणं आता बंद करा आणि तुमच्या रात्री जागण्याच्या सवयीकडे एका नव्या, पॉझिटिव्ह नजरेने बघायला सुरुवात करा. म्हणून पुढच्या वेळेस कोणी तुम्हाला उशिरा उठण्यावरून काही बोललं ना, तर मनातून हसा आणि लक्षात ठेवा, कदाचित तुमचं बॉडी क्लॉक जगापेक्षा वेगळं असेल, पण तुमचं डोकं मात्र अगदी बरोबर दिशेने चाललंय.
तर रात्रीच्या मित्रांनो, आता गिल्टमध्ये राहू नका, जगाला शांत झोपू द्या आणि तुम्ही त्या शांततेत आपली स्वप्न पूर्ण करा. हे सगळं विश्लेषण होतं मनाचे खेळ या सदरातील डॉक्टर अजित पाटील यांच्या लेखावर आधारित. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.